नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बेसिक्स फॉर एव्हर लिव्हिंगच्या जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला बिझनेसला काय पुढे नेईल ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. ओके. तर मित्रांनो, फॉर एव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे की कंपनी काय आहे ते. कंपनी काय करते, कंपनीचं काम काय, कंपनी एक्सेट्रा, रनिंग कशी करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. मग तुम्हाला माहिती पाहिजे कंपनीच्या प्रोडक्ट्स बद्दल. कंपनीचं नाव काय? फॉर एव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स. ओके. तर कंपनीच्या नावामध्ये जर प्रोडक्ट्स आहे आणि तुम्हाला प्रोडक्ट बद्दलच माहिती नाही आहे, तर बिझनेसमध्ये लॉंग टर्म तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. लिहून घ्या. ओके. तर तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे कंपनी, मग तुम्हाला माहिती पाहिजे प्रोडक्ट्स आणि मेन दॅट इज प्लॅन. तर तुम्हाला कंपनीचा मार्केटिंग प्लॅन काय आहे ते पण माहिती पाहिजे. ते तुम्ही मला शिकून घेतले पाहिजे. ओके. तर मित्रांनो, कंपनीबद्दल, प्रोडक्टबद्दल आणि प्लॅनबद्दल तुम्हाला क्लिअर माहिती हवी असेल. ओके. तर मित्रांनो, जॉईन केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने तुम्हाला द्यायचे असतात कंपनीबद्दल, की कंपनीमध्ये चालू काय आहे, कंपनी काय कसं करते, प्रोडक्ट काय आहे, प्लॅन काय आहे, कोणत्या प्रोडक्टचा काय यूज आहे. ओके. कोणत्या बिमारीवरती कोणता प्रोडक्ट यूज करता येईल, मार्केटिंग प्लॅनमध्ये कोणते कोणते लेवल्स आहे, कोणत्या लेवलला किती अर्निंग आहे, सीसी काय असतं. ओके. तुम्हाला बेसिक आयडिया घ्यायची आहे. ओके. तुम्हाला याला कमीत कमी 2-3 महिने प्रॉपर तुम्ही सिस्टममध्ये राहिले की तुम्ही यामध्ये इझिली एक्सपर्ट होता. ओके. तेवढी माहिती इनफ आहे 2-3 महिने घेतली तर. ओके. तर यापुढे यापुढे मित्रांनो, तुम्हाला इझिली कळून येईल की कंपनी बेस्ट आहे, प्रोडक्ट पण बेस्ट आहे आणि मार्केटिंग प्लॅनही बेस्ट आहे. ओके. पण यामध्ये जर तुम्हाला अर्निंग करायचं आहे, तुम्हाला ग्रो करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला पाहिजे ती आहे तुमचा अपलाईन. तुमचा अपलाईन चांगला असला पाहिजे, जो तुम्हाला गाईड करेल. तुम्हाला अपलाईन ओळखायचा आहे की हा अपलाईन आहे, याला माहिती आहे, याला प्रॉपर बिझनेस आयडिया आहे, याला एक्सपिरियन्स पण आहे बिझनेसचा आणि हा मला गाईड करेल. ओके. तुम्ही ज्या व्यक्तीशी कनेक्ट करत आहात तो व्यक्ती तुम्हाला एथिकली कंपनी पॉलिसी काय ते सांगतोय का, तुमच्यापासून काही लपवत तर नाहीये, तुम्हाला काही खोटं बोलत लावत नाहीये. ओके. तर तुम्हाला प्रॉपर गेस करायचं आहे. ओके. प्रॉपर तुम्हाला ओळखायचं समोरच्या व्यक्तीला की हा व्यक्ती माझा अपलाईन बनण्यासाठी योग्य आहे की नाही. ओके. तुमचा अपलाईन चांगला असला तरच तुम्ही लॉंग टर्म बिझनेस करू शकणार, नाहीतर तुम्ही 2-3 महिने स्ट्रगल करून हा बिझनेस सोडता. लिहून घ्या. ओके. तुमचा अपलाईन चांगला असणं महत्वाचं आहे. आपल्यानंतर तुम्हाला पाहिजे एक चांगली टीम. तुमच्या टीम मध्ये काय काम चालू आहे. ओके. टीम मध्ये मेंटर कोण आहे, टीम मध्ये लोक कसे आहेत. ओके. ते तुम्हाला प्रॉपर बघायचं आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे. ही टीम, या टीम मध्ये राहून मी ग्रो करेल का, या टीम मध्ये प्रॉपर सगळं काही काम चालू आहे का, ऍज पर कंपनी पॉलिसी काम चालू आहे का. ओके. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे ते आहे सिस्टम. तर मित्रांनो, सिस्टम महत्वाचा आहे, कारण ज्या टीम मध्ये तुम्ही काम करता त्यामध्ये सिस्टम कसा आहे. ओके. कॉलिंग इन्व्हायटिंग मला आहे का ऑटोमेशन मला आहे, तुम्हाला कोणतं आवडतं. तुम्हाला लोकांना कॉलिंग करणं, इन्व्हाइट करणं आवडतं, तुम्हाला लोकांना कन्व्हिन्स करणं आवडतं, की तुम्हाला ऑटोमेशन आवडतं, की त्याला मध्ये एकदा काम केलं की माझं लाईफ टाईम काम चालत राहील. ओके. की तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंगमध्ये काम आवडतं. तर टीममध्ये सिस्टम काय आहे, ओके, ती मॅटर करते. तर सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर मित्रांनो, कंपनी, प्रोडक्ट, प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. मग तुम्हाला अपलाईन, टीम आणि सिस्टम याबद्दल आयडिया घ्यायची आहे की हे सगळं मला, हे एन्व्हायरमेंट जे आहे ते मला आवडतं की नाही. ओके. नेक्स्ट गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट. ओके. मला सांगा की तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत तर तुम्ही फॉर एव्हर लिव्हिंगमध्ये नवीन असाल. ओके. तर तुम्ही फॉर एव्हर लिव्हिंगमध्ये आले आहात. ओके. तर मला सांगा की तुम्ही किंवा तुमच्या घरी कोणी हा बिझनेस आजपर्यंत केला आहे का. 99% लोकांनी हा बिझनेस केला नसतो आधी. ओके. फर्स्ट टाइम करत असतात. मी पण हा बिझनेस फर्स्ट टाइमच करतो आहे. याच्या आधी मी फॉर एव्हर लिव्हिंगचा बिझनेस केला नाहीये. ओके. तर मित्रांनो, मला सांगा की जर बिझनेस नवीन आहे, कंपनी नवीन आहे, प्रोडक्ट प्लॅन सगळं काही नवीन आहे. ओके. तर तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला हवं, राईट. आणि नवीन बिझनेसमध्ये आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट जी इम्पॉर्टंट असते ती असते सपोर्ट. मित्रांनो, जर तुम्हाला सपोर्टच मिळाला नाही प्रॉपर, तर तुम्ही 1-2 हफ्तेही टिकणार नाही बिझनेसमध्ये, राईट. तर मित्रांनो, सपोर्ट जर तुम्हाला मिळाला तरच तुम्ही हा बिझनेस लॉंग टर्म करू शकता, राईट. कारण एकट्याने करायचा बिझनेस नाहीच आहे हा.
ओके, हा बिझनेस आहे टीम बनवायचा, टीमला डेव्हलप करायचा, टीमला गाईड करायचा. ओके, अपलाईनकडून माहिती घ्यायची, प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्यायची, शिकायचं आपण स्वतः. ओके, तर मित्रांनो, सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुम्ही जर बिझनेसमध्ये नवीन आहात तर तुम्हाला एक असा अपलाईन पाहिजे, एक अशी टीम पाहिजे, एक असं सिस्टम पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सपोर्ट मिळतो आहे. ओके, जर सपोर्ट चांगला नाही आहे टीममध्ये तर मित्रांनो 2, 4, 6 महिने स्ट्रगल करून खूप लोक बिझनेस सोडतात. आणि त्याचं कारण एकच असतं की सर, टीममध्ये सपोर्ट नव्हता, अपलाईन सोडून गेला, अपलाईनच्या मॅनेजरने फ्रॉड स्कॅम केला. ओके, तर मित्रांनो, सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे या कंपनीमध्ये, या बिझनेसमध्ये. ओके, तर जर तुम्ही जॉईन करायचा विचार करत आहात, ओके, किंवा तुम्ही रिसेंटली जॉईन जरी केलं आहे, ओके, तर हे सगळं ऑब्झर्व करा. ओके, अपलाईन, टीम, सिस्टम आणि मेन म्हणजे सपोर्ट तुम्हाला किती मिळणार आहे, किती मिळतो आहे. ओके, येस मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल फॉरवर्ड लिंक प्रोडक्ट्स कंपनीबद्दल, ओके, किंवा ऑटोमेशन सिस्टमबद्दल, तर तुम्ही मला वर दिल्या गेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आपण यावर डिस्कस करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज रिक्वेस्ट करतो की तुम्ही FLP मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. FLP मराठी इंस्टाग्राम अकाउंट पण आहे माझं. ओके, FLP मराठी यूट्यूब चॅनल पण आहे आणि FLP मराठी फेसबुक पेज पण आहे. तर तुम्हाला जो सोशल मीडिया आवडतं तिकडे तुम्ही फॉलो करा. येस, आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.